सर, आपणास प्रथमतः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला देखील गुरुपौर्णिमे शुभेच्छा. सर्व नागरिकांना देखील शुभेच्छा. सर, काल जो प्रकार घडला किंवा तुम्ही जी पाहणी केली, महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा तिथे होते. त्याचबरोबर पंकज गावडे म्हणून जे रिक्षा चालक मालक संघटनेचे माजी उपाध्यक्ष आहेत तेही तिथे होते. त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय रिक्षावाले बोला किंवा कुणी आंदोलनाचे इशारे करतात, त्यांना देखील या विभागात वाहनं चालवताना खूप त्रास होतोय. त्याच्यामुळे कुणी जरी आंदोलनाचा इशारा केला आणि आंदोलन केलं त्यात आम्ही देखील कायम सहभागी असतोय. कारण आंदोलन हे कुणी मुद्दामून करत नाही. आपापल्या विभागातली कामे होण्याकरता आंदोलन करण्याचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. बाकी त्यांना सोबत तुम्ही देखील होतात. त्यांना कालच बोललो की 15 दिवसात आपली कामं नाही झाली तर आंदोलन जरूर करावं आणि आंदोलनामध्ये आम्ही पण सहभागी असणार. शेवटी आंदोलन पुन्हा एका करता किंवा कुणाच्या वैयक्तिक फायद्याकरता नाही आहे. आंदोलन हे आपल्या विभागातली कामं होण्याकरता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो पक्ष आहे, जो नायगाव पूर्वमध्ये जो कार्यरत आहे, त्यांनी ज्यावेळी एक आंदोलनाची हाक दिली आहे, जशी आमरण उपोषणाची हाक दिली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की नायगाव स्टेशन टू बाफाणे जो रोड आहे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी ज्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचं जे काम केलं आहे त्यांच्यावरती कारवाई जर नाही झाली तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? काय आता नायगाव स्टेशन ते बापाने या कामाची मुदत देखील संपलेली आहे. त्याच्यामुळे ठेकेदाराला कुणी पाठीशी घालूच नाही, तो विषयच नाही. त्याबद्दल प्रत्येक आमचं नगरसेवकांचं देखील मत असतं कुणी ठेकेदाराला पाठीशी घालू नये. परंतु ठेकेदाराने देखील योग्य प्रकारे काम करणं गरजेचं आहे, चांगल्या दर्जाचं काम करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी जो इशारा दिलाय तो बघितला आपण, रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे. म्हणून आपण कालच त्या मीटिंगमध्ये बोललो की जिकडे जिकडे रस्ते खराब झाले त्या ठिकाणी पेवर ब्लॉक लावा इमर्जन्सीमध्ये, आणि पुढे ते कॉन्क्रिटीकरण कसं होईल ते बघा. तसंच तुम्ही एक दुसरा मुद्दा जर नाही बोला तर मी बोलतो, आपला जो विषय आहे टिवरी फाटा टू बोयदापाडा, हे 26 करोडचं टेंडर होतं डांबरीकरणाचं. ते 20% बिलोने होतं, म्हणजे 20 करोड हो गेले. मी त्याला 26 करोडची मंजुरी होती आणि आत्ता ते मी मग ठेकेदारच्या मागे लागलो. कारण आपला रस्ता पूर्ण पाण्याखाली होता. आपण बघितलं अतिवृष्टी झाली, वसई विरार मधला पूर्ण पाण्याचा लोंढा आपल्या विभागात आला वसई मधला, आणि त्याच्यामुळे ते रस्ते खराब होतील. पुढे देखील अशी परिस्थिती झाली तर पुन्हा खराब होतील. त्या दृष्टीने तो रस्ता कॉन्क्रिटीकरण व्हावा हे माझं वैयक्तिक मत होतं. मी कमिशनर साहेबांच्या कानावर घातलं. कमिशनर साहेबांनी लगेच इंजिनियर ठेकेदार यांची एक जॉईंट मिटिंग लावली. त्याच्याकडून समजून घेतलं किती MM चा लेअर टाकणार, त्यानुसार ती पण चर्चा झाली. मग त्याच्यामध्ये काहीतरी 2-2.5 करोड काहीतरी इस्टिमेट वाढत होतं. कमिशनर मी बोलू की बघा, तुम्हाला ऑडिटमध्ये काही त्रास नसेल तर हा महासभेत विषय घ्या, शेवटी लोकांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्याला कोणी विरोध करण्याचा काही विषय नाही. कारण मागे देखील बघितलं कलवडच्या कामाला देखील विरोध नव्हता. विरोध काय होता की करोडच्या कामाला स्थगिती का दिली, का तो प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने मांडला होता. परंतु मग पेपरला बातम्यामुळे ठेकेदारने काम बंद ठेवलं आणि आता पुन्हा मी त्या दिवशी दुसऱ्या दिवशी महासभेत विषय काढला, तेव्हा आम्ही त्या विषयावर चर्चा केली की काम किती गरजेचं आहे. त्याच्यामुळे ताबडतोब त्याला करण्याची सूचना दिल्या आणि पुन्हा काम करायला सुरुवात देखील केली. पुन्हा पाऊस सुरू झाला आणि पुन्हा ते काम थांबलेलं आहे. बाकी 15 ते 20 दिवसात बरेचसे रस्त्यावर चांगल्या प्रकारे पॅचवर्क करण्याच्या आपण सूचना दिलेत. त्याच्यानंतर जरी प्रशासन ऐकत नसेल तर आंदोलन जे करतात त्यामध्ये आम्ही देखील सहभागी असणार. पण सर, आपण ज्यावेळी आता एवढे 1 महिना 1.5 महिना आपण ज्या पद्धतीने बोलतोय, कारण का 8-8 दिवसाचा आपण टाइम देतो. जसे इथे स्वतः इंजिनियरही बसले होते, जसे चौधरी साहेब इथे बसलेले होते, त्यांनीही सांगितलेल्या गोष्टी होत्या आणि सगळ्यांना आपण आश्वासनं देतोय, पण ते काम होताना दिसत नाहीये कुठेतरी. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? बघा, आता तुम्हाला माहिती आहे की मागे ठेकेदारने देखील एक त्याचं डांबर टाकून एक थर दिला. त्याच्यानंतर आपण त्याला बऱ्याच वेळा सांगितलं की याच्यावर अजून लोकांना जायला कम्फर्टेबल असा रस्ता करण्याची त्यांनी कमिटमेंट आपल्याला समोर देखील केली. ठेकेदार देखील इंजिनियर त्यानंतर बाकी करतो आज करतो उद्या करून 10 दिवस निघून गेले आणि नंतर पाऊस लागला. त्याच्यामुळे आता आपली म्हणणं एकच आहे की आता त्या डांबरीकरणावर जोर देण्यापेक्षा सणा अगोदर, गणपती अगोदर चांगले रस्ते लोकांना द्यायला पाहिजेत. ही आपली एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याकरता आपण रोजचा प्रयत्नशील असतोय. कसं आहे, तर मी कुठे रस्त्यावर उभा राहून कुठे व्हिडिओ टाकत नाही, ह्याचा अर्थ माझा फॉलोअप नाही. मी दररोज इंजिनियर बोला, कमिशनर बोला, यांची आमची प्रत्येक हप्त्याला बैठक असते. त्यामुळे त्यांना प्राधान्याने आपल्याकडची विषयाची मी गांभीर्याने दखल घेण्यास सांगतोय. काही त्यांच्याकडून देखील कामचुकारपणा होतो ना, अधिकारी देखील काही दोषी आहेत. अधिकारी दोषी नाही त्याचा भाग नाही, अधिकारी देखील याच्यामध्ये दोषी आहेत.
ठेकेदारावर कारवाई करणं हे सगळं अधिकाऱ्यांच्या हातात आहे ना या गोष्टी. आम्ही आमचं एक पत्र देतो की ठेकेदारावर कारवाई करा, पण त्याच्यानंतर ती कारवाई अधिकाऱ्यांनी कारवाई करावी न करावी याच्याविषयी ते काम त्या ठेकेदाराच्या मागे लागून करून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण बघतो की पंकज गावडे यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केली, ती एक व्यथा त्यांनी मांडली आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचली सुद्धा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने आता तुम्ही बोलतोय आपण, किंवा पुढे येणारे जे सण आहेत ते खूप महत्त्वाचे सण आहेत आणि त्या सणाआधी इथल्या नायगावकरांना एक दिलासा मिळेल असं वाटतं की पुन्हा एक आश्वासन आपण देतोय असं होईल, किंवा या गोष्टी होणार नाहीत, त्यासाठी तुम्ही काय खबरदारी घेताय का? आणि तुमच्या समोरच काल मी पाचंगे साहेबांना कडक इशारा केलेला आहे आणि पंकज असो किंवा इतर रिक्षेवाले असो ह्यांना माहित आहे की मी देखील त्यांच्यासोबत पीडब्ल्यूडी असो प्रत्येक डिपार्टमेंट त्यांना घेऊन गेलो अगोदर, पण त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा मी प्रत्येक जाऊन आता भेटणार आणि 15-20 दिवसात जो आपला अल्टिमेटम दिला त्या अल्टिमेटमध्ये करा. मुद्दामून आम्हाला देखील त्याच्यामध्ये आंदोलनात करावं लागेल अशा प्रकारची कुठली कामं करू नका असा त्यांना इशारा देणार आहे आणि खरोखर ते करतील अशी आशा व्यक्त करतो आपण. त्याच्यानंतर आपल्याकडे पर्यायी लोकशाही मार्गाने पर्याय उपलब्ध आहेत. ज्यावेळी आपण आता बोलतो आहोत सर, ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत की पुढील 15 दिवस किंवा 20 दिवसामध्ये जर काम नाही झाली तर मात्र सन्माननीय नगरसेवकही त्या होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि लोकशाही पद्धतीने ते आंदोलनाला समर्थन करतील आणि स्वतः म्हणून या महानगरपालिकेविरोधात ते उभे राहतील असं त्यांच्या बोलण्यावरून दिसतंय. सर, आम्ही आशा करतो की काम हे 20-15 दिवसामध्ये होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसे सण आहेत त्या गणेश चतुर्थीच्या आधी रस्ता हा चालण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य व्हावा हीच आमची एक प्रामाणिक आपल्याला एक विनंती आहे. आणि जसं आपण इथले जे नागरिक आहेत त्यांची ही विनंती आहे की या आधी गणेश चतुर्थी आधी रस्त्याचं काम हे झालं पाहिजे, खूप महत्वाचा पार्ट आहे. थँक्यू सो मच.